मनसेनं गर्भित इशारा दिल्यानंतर अकोल्यामध्ये आमदार अमोल मिटकरी जे आहे त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत। काय मागणी आहे आणि कशासाठी आंदोलन सुरू केलं आहे? एकच मागणी आहे, तो पकडा, त्याच्या मुसक्या आवळा, तो सरेंडर होतोय म्हणजे हे कॅपेबल नाहीत। अकोला पोलिसांची ती क्षमता संपलेली आहे की आरोपीच्या मुसक्या आवळ्याच्या। परप्रांतात लपलेले आरोपी तुम्ही मुसक्या आवळू शकता, महाराष्ट्रातले आरोपी तुमच्या नाकावर ठिचून तो जातो तिथपर्यंत, तिथून धमकी देतोय। तुम्ही काय हातात हात घालून बसलात का? म्हणजे आमचा जीव जायची वाट पाहता का? एखाद्या सत्तेतल्या आमदारावर असा प्रसंग आल्यानंतर जर अशी परिस्थिती उद्भवते, अकोल्याला सामान्य जनतेचं काय? एक सामान्य कार्यकर्ता गेला त्या घरातला, त्याच्याबद्दल संवेदना आहेत आम्हाला। पण कर्णबाळा जो आहे, कारण त्याचा PCR थातूर मातूर त्या साबळ्यावर कारवाई केली, त्याचा MCR घेतला आणि मोकाट सोडलं। ऑफेन्स म्हणतात 5 वर्षाच्या आजच्या खालील त्याच्यावर ऑफेन्स आहे। 333 IPC नवीन सुधारणा काय आहे? 7 वर्षाच्या वर शिक्षा आहे त्याच्यामध्ये। कसे सुटले आरोपी मोकाट? काय तुमचं आर्थिक लागेबांधे आहेत? RG हॉटेलमध्ये तुम्ही गळाभेट का घेतली? या सर्व प्रश्नाच्या उत्तराकरता मी स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी इथं यावं, एकतर त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फोनवर विचारावं, या प्रकरणाची SIT चौकशी लावावी। पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी मी सर्किट हाऊसला म्हणजे शासकीय विश्रामगृहावर होतो, तेव्हाच्या हल्ल्यापासून पोलीस किती मिनिटांनी आली, FIR नोंदवायला किती वेळ लागला, FIR नोंदवल्यानंतर आरोपी कसे अमरावती रोडनं पळून गेले, त्याच्यानंतर रात्री 1 वाजता मूर्तिजापूरवरून 2 आरोपी अटक झाले, आणखी बाकीचे आरोपी अटक होणं बाकी आहे। या सगळा घटनाक्रम SITची चौकशी, त्यात जो कोणी पोलीस दोषी असेल, मग RJ हॉटेलला कोण पोलीस भेटलं, कोणाकोणाची गळाभेट झाली, LCBला कोण भेटलं, LCBला सांगितलं गेलं एका अधिकाऱ्याला, तो अधिकारी काय म्हणतो, चालले जा ना भाऊ, काय फरक नाही पडणार, आम देखले ते, दोघं तिघं सरेंडर होऊन जा। दोघं तिघं सरेंडर झाले, पण जी महिला जिनं माझ्या गाडीवर लाता हाणल्या, ती बाई तर घरी पिंपळेश्वर महादेवाची पूजा करते आता या टाईमला, नाही पकडू शकत हे। म्हणजे अशा पद्धतीनं जर चालत असेल एखाद्या सत्तेतल्या आमदाराचं, जाऊ द्या हो, पण मी एका कुटुंबातला प्रमुख आहे, मला 3 वर्षाचं बाळ आहे, 8वी शिकणारी मुलगी आहे, तिची शाळा गेली ना, तिचा काय दोष आहे सांगा ना? विचाराची लढाई साल्यानं विचारानं करा ना भाडव्यांनो, तुम्ही का माझा जीव घेऊन करता का? आणि पोलिसाचं पाठबळ असल्याशिवाय मस्ती देऊ शकत नाही। आज तुम्हाला सांगतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजची शपथ घेऊन सांगतो, एक तर मी मरल, एक तर यांना बिलकुल पोलिसांनी जेरबंद करावं। मी मरायला तयार आहे, भलेही माझ्या परिवाराला, मी माझ्या भावाला सांगून आलो, माझ्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर माझ्या 2 लेकराला सांभाळ म्हणून, त्यांच्या शिक्षणाची सोय मी बाप म्हणून केलेली आहे। माझ्या मागं अजितदादा नावाचा खंबीर नेता उभा आहे, माझ्या परिवाराला तो नेता कधी उघड्यावर पडू देणार नाही, हा मला विश्वास आहे। त्याच्यामुळे त्या नेत्यासाठी मी काही करायला तयार आहे, पण मी भावनिक कार्यकर्त्यांमध्ये नाही, कारण आमच्या नेत्याची तशी शिकवण नाही आहे। पण राष्ट्रवादीच्या आमदारांनाही माझी विनंती आहे की भावांना तुम्ही शांत बसू नका। आज अमोल मिटकरीवर ही वेळ आली आणि इथं पायऱ्यावर उपोषण करायची वेळ आली। विचार करा, तुमच्या गाडीवर उद्या हल्ल्यात प्रकाशदादा साळुंकेचं घर जाळलं गेलं, क्षीरसागरचं घर जाळलं गेलं, ह्या घटना चांगल्या नाहीत, पुरोगामी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत। आणि अशी लोकं जर सत्तेत आली, हा मनसे नावाचा पक्ष भस्मासुरासारखा जर सत्तेत आला, यांचा मालक जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला, तर हे तर डायरेक्ट आदेशच देतील, मुसलमानो को काटो बौद्धो को काटो, हे असं थोडी चालणार आहे। यांच्या बापाचा महाराष्ट्र आहे। विधान परिषदेचे सदस्य म्हणून तुम्ही अपेक्षा सुद्धा व्यक्त केली की मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विचारपूस करायला हवी होती, मात्र तसं काही प्रतिक्रिया त्यांच्याकडून आली? महाराष्ट्र विधिमंडळाचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात, मुख्यमंत्री दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात। जसे ते विधानसभेच्या सभागृहाचे सदस्य असतात, ते विधान परिषदेच्या सभागृहाचे सदस्य असतात। विधान परिषदेचं सभागृह हे स्थायी सभागृह आहे आणि विधानसभा आणि विधान परिषद मिळून विधिमंडळ तयार होतं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची विचारपूस करायला पाहिजे होती, कारण 12.5 कोटी जनतेचा व्याप तुम्ही सांभाळताय, ते 12.5 कोटी जनतेत मी आहे। मला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पण गृहमंत्री यांना त्यांना फोन करून सगळी विचारपूस केली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनीसुद्धा माझी विचारपूस केली। पण महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य म्हणून तरी एखादा विचारपूस करणारा फोन त्यांचा अपेक्षित होता, आला नाही, ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांना दुसरं काही काम असेल समजू शकतो। पण विधिमंडळाच्या सदस्यावर एखादा हल्ला होतो त्याच्या गाडीवर, त्याची लेकरं बाळं दहशतीत आहेत, तर राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहे, द्या आता तुम्ही SP-ना आदेश, द्या गृहमंत्र्यांना आदेश आणि पकडा तो कर्णबाळा, टाका त्याला जेला सोडू द्या। एकाच्या मुसक्या आवडल्या तर परत या हरामखोराची हिंमत होणार नाही कोण्या आम माणसाच्या घरावर बोट उचलण्याची। अमोल मिटकरींसोबत त्यांच्या कन्या देखील या आंदोलनात सहभागी झालेल्या आहोत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की काय नेमकी तुझी प्रतिक्रिया आहे की वडिलांसोबत असा प्रकार होतो आहे, आज तू संविधानाची प्रत घेऊन थेट इथे आलेली आहेस? आम्हाला विश्वास आहे की आम्हाला जस्टिस भेटेल म्हणून आम्ही त्यासाठी इथे बसलेलो आहे आणि भेटेपर्यंत आम्ही इथेच बसून राहू।
खरं तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी. अमोल मिटकरी कधी नव्हे तेवढे आज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आर या पारची भूमिका घेतलेली आहे. या संपूर्ण घटनेची SIT चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने अमोल मिटकरी जे आहेत ते आज चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अकोला.